हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण खूपच सुंदर आणि एकदम नवीन अशी म्हणूया आपण अशी डिझाईन आज बनवणार आहोत। म्हणजे कसं होतं बघा, सारख्या एकसारख्याच डिझाईन बनवून आपल्याला कंटाळा येतो आणि त्याच डिझाईन आपल्याला ब्लाऊजवरती नको असतात। जरा वेगळ्या नवीन अशा लेटेस्ट डिझाईन आपल्याला ब्लाऊजमध्ये पाहिजे असतात बघा, किंवा कस्टमरलाही एकदम वेगवेगळ्या डिझाईनच्या ब्लाऊज शिवून पाहिजे असतात। तर त्यासाठी आज मी एकदम नवीन अशी डिझाईन घेऊन आलेली आहे। तर इथं मी बॅकनेक कट करून घेतलेला आहे। अस्तरचा गळा रुंदी ठेवलेली आहे 2.25, गळा उंची आहे 9.5 आणि थोडासा नकळत डीप नेकमध्ये हा ब्लाऊज आहे। आणि शिवल्यानंतर आणखी थोडा पसरट होईल यासाठी मी जास्त पसरट ठेवलेला नाहीये बघा। आणि एकदम जरासा वेगळा असा हंडीगळा आपण म्हणूया, तर त्यामध्ये मी हा आकार देऊन घेतलेला आहे बघा। गोलाकार खाली गोलाकार आकार दिलेला आहे आणि तिरकसमध्ये हा वेगळाच गळ्याचा आकार मी गळ्याला दिलेला आहे बघा। तर आपण नेहमीप्रमाणे जसा गळा स्टिच करून घेतो तर त्याप्रमाणे आपल्याला स्टँडर्ड टिप ठेवून गळा शिवून घ्यायचा आहे बघा। अशा पद्धतीनं आपले जे ब्लाऊजचे काट आहेत तर तेही मी यामध्ये वापरत आहे बघा पाठीमागच्या बाजूला। जर तुम्हाला नको असतील तर तुम्ही प्लेन ब्लाऊजमध्ये सुद्धा हा ब्लाऊज शिवू शकता। जर काठपदरची जर साडी असेल तर बघा आपल्याला जो 2 काट येतात ब्लाऊज पीसला, म्हणजे बाहीचा एक काट असतो आणि एक पाठीमागच्या भागाला आपल्या येत असतो कमरपट्टीला, तर आपण दोन्हीही यूज करत असतो बघा। जर काठपदराची साडी असेल तर पाठीमागच्या बाजूला काट असले तर छान दिसतं डिझाईनमध्ये। तर त्यासाठी मी इथं काट मी ठेवलेला आहे आणि त्यामध्येच आपली वेगळीच अशी मी डिझाईन करणार आहे। ती पण अगदी 10 ते 15 मिनिटात तुम्ही ही डिझाईन बनवू शकता, जास्त वेळ लागत नाही आणि दिसायलाही खूपच सुंदर अशी दिसते। तर इथं बघा आपला गळा शिवून झाल्यानंतर मी एक्स्ट्राचं जे कापड आहे गळ्याचं तर ते कट करून घेत आहे आणि यानंतर आपल्याला एकदम छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत बघा। गळ्याचे जिथे कोपरे आहेत आणि राऊंड शेप आहे तर तिथे एकदम जवळ आपल्याला कट देऊन घ्यायचे। शिलाईला न टच होतील असे आपल्याला हे कट द्यायचे आहेत बघा, एकदम छोट्या छोट्या आकाराचे। आणि जिथे कोपरे आहेत तर तिथं ही न चुकता आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत जवळ। तर बघा आता आपण अस्तर उलट करून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या आकारावरून आपल्याला एक दाबटीप घ्यायची आहे बघा, म्हणजे आपला गळ्याचा आकार रेडी होईल। तर इथं बघा मी टिप देऊन घेत आहे। एकदम व्यवस्थित ही टिप देऊन घ्यायची आहे, कारण यावरती आपल्या गळ्याचा आकार डिपेंड असतो बघा। एकदम सुंदर पद्धतीनं प्रत्येक वेळेस आपण कापड असं सरळ करून घेत जायचं आहे बघा आणि मगच टिप द्यायची आहे। बघा अशा पद्धतीने तर काठपदरचा जो हा ब्लाऊज आहे तर यामध्ये खूपच सुंदर अशी ही डिझाईन होणार आहे बघा। आपण काठाचाही उपयोग करतोय पाठीमागच्या भागाला, त्यानंतर एकदम साधं जे हिरवं कापड आहे तर त्याचाही उपयोग इथं करणार आहोत डिझाईनसाठी। आणि खूपच सुंदर आणि लेटेस्ट ट्रेंडी अशी म्हणू शकाल तुम्ही, आणि एकदम वेगळी अशी डिझाईन आपली आजची बनणार आहे बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पटकन होणारी। त्यानंतर या ब्लाऊजची शिलाई ही पण कमी आहे बघा, म्हणजे या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे 250 रुपये, म्हणजे रेग्युलर आपली 150 रुपये आहे आणि त्यामध्ये मी अस्तर आणि लेस आणि डिझाईन याचे मिळून 100 रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत बघा। आणि जास्त वेळ न घेता ही डिझाईन होते आणि डिझाईन तयार झाल्यानंतर दिसते ही खूप छान। त्यामुळे अशी नवीनच डिझाईन तुम्ही ही ट्राय करू शकता बघा। तर आता आपले जे अस्तरचं बाकीचे जे भाग आहेत आपले जोडून घ्यायचे असतात तर ते आपण जोडून घेऊयात। आणि तिन्ही बाजू आपल्या अस्तरच्या व्यवस्थित कापड आपलं पसरत व्यवस्थित करत आपल्याला टिपा या देऊन घ्यायच्या आहेत बघा। आणि या सगळ्या टिपा देऊन झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तर ते कट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं। म्हणजे आपला जो पाठीमागचा भाग आहे तो आपल्या डिझाईनसाठी आपल्याला रेडी मिळेल बघा।
तर प्रत्येक वेळेस आपण डिझाईन करताना ह्या स्टेप ज्या आहेत तर त्या प्रत्येक ब्लाऊजला ह्या सेमच येतात बघा. तर ह्या पहिल्यांदा आपल्याला करून घ्यावेच लागतात. तर आता कापड कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला करून घ्यायचे पाठीमागचे टक्स आणि टक्स झाल्यानंतर लावायची कमरपट्टी. तर हे बेसिक जे 2-3 आहेत आपल्या जे शिवण आहे तर ते आपल्याला कंप्लीट करून घ्यावं लागतं कोणत्याही ब्लाऊजचं डिझाईन करताना. तर बघा इथं मी टक्स देऊन घेत आहे. टक्सचं ही मार्किंगही मी करून घेतलेलं होतं आणि टक्सला आपल्याला न चुकता लॉक करून घ्यायचे आहेत बघा. टक्स एकदम समान अंतरावरती समान उंचीचे आपले टक्स आले पाहिजेत, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर मी अस्तरची कमरपट्टी घेतलेली आहे बघा कट करून. तर ती लावून घेते मी इथं. तर कमरपट्टी लावून झाल्यानंतर आता आपण त्यावरती एक दाबटीप देऊन घेतो आणि या दाबटिपेनंतर आपल्याला कमरपट्टी आतल्या बाजूला दुमडून घ्यायची आहे आणि एक फायनल टिप देऊन घ्यायची आहे बघा. म्हणजे आपली कमरपट्टी रेडी होईल. तर बघा अशा पद्धतीने आपला किती सुंदर असा परफेक्ट गळ्याचा आकार रेडी झालेला आहे. आणि आता आपण इथं छोटंसं पॅचवर्क करणार आहोत. त्यासाठी मी कापड मापून घेते बघा. तुमचा जितका गळा येईल तर त्याप्रमाणे त्यापेक्षा 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा कापड ठेवून तुम्ही अशा पद्धतीने पट्टी तयार करून घ्यायची आहे. थोडंसं एक्स्ट्राचं आपल्याला कापड धरायचं आहे कारण शिलाईमध्ये जास्त थोडं आत कापड राहिलं पाहिजे बघा. नाहीतर पाठीमागचा भाग असल्यामुळे ते किसून निघण्याचं हे शक्यता असते. तर त्यासाठी इथं बघा यावरती आता आपण व्यवस्थित ही पट्टी व्यवस्थित करून घ्यायची आहे हाताने आणि त्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूला. बघा अशा पद्धतीनं सुंदर अशी नाजूक गोल्डन लेस तुम्हाला ज्या ब्लाऊजच्या डिझाईननुसार किंवा कलरनुसार तुम्ही लेस लावू शकता बघा इथं. तर हा काट गोल्डन असल्यामुळे मी गोल्डन लेस इथं वापरत आहे. एकदम छोटीशी नाजूकशी लावत आहे बघा. तर तुम्हाला जर लेस लावायची नसेल तर नॉट्सही तुम्ही लावू शकता. त्यामुळे एकदम बारीकशी डिझाईन तयार होते बघा. तर इथं मी लेस लावून घेत आहे. त्यानंतर बरोबर सेंटरला आपल्याला चुन्या पाडून तिथं एक टिप देऊन घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं. एकदम जवळजवळ अशा आपल्याला चुन्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत बघा. तर अशा पद्धतीनं आता हाच पॅच आपल्याला ब्लाऊजला लावून घ्यायचा आहे. तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही जिथं आपलं आता मी जिथं जोडत आहे तर तिथंही तुम्ही एखादी चून पाडून घेऊ शकता बघा. तर मी शिवताच एखादी चून पाडून घेत आहे. ॲडजस्ट करत आपलं फूल कसं बसतं तर ते करत करत आपण एखादी चून देऊन घ्यायची आहे. तर आता मी दुसऱ्या बाजूलाही हे फूल जॉईंट करून घेते बघा अशा पद्धतीनं. एकदम व्यवस्थित जिथं चून पाडायची आवश्यकता आहे तर तिथं तुम्ही पाडू शकता एखादी बघा आणि ही पट्टी जॉईंट करून घेऊ शकता. आणि थोडीशी नकळत आपल्याला हा जो बो आहे तो लूज सोडायचा आहे बघा. कारण आपली पाठ पसरट असते आणि ब्लाऊज घातल्यानंतर तटतटल्यासारखी डिझाईन ही होऊ नये यासाठी थोडासा मी लूज सोडलेला तुम्हाला दिसत असेल तर बघा इथं. आणि त्यानंतर आता आपल्याला सेंटरला एखादा मणी किंवा नॉट वगैरे लावून घ्यायचे आहे. तर मी इथं एकदम छोटीशी नॉट घेतलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला छोटे छोटे लटकन म्हणूयात आपण तर ते तयार करून लावायचे आहेत ते नॉटच्या टोकांना. म्हणजे एकदम सुंदर असा बो आपला रेडी होईल बघा. एकदम छोटे छोटे आपल्याला लटकन बनवायचे आहेत सिंपल आपण नेहमी बनवतो तसे. तर इथं मी गोल्डन नॉट घेतलेली आहे बघा. तुम्हाला जर नॉट लावायची आवडत नसेल तर तुम्ही एखादं शोचं बटन किंवा एखादं फुल करूनही लावलं तरी चालेल. पण गोल्डन आपली जी डिझाईन आहे त्यामुळे गोल्डन एखादं बटन किंवा मणी लावलं तर हे चांगलं दिसेल. आणि किंवा अशा पद्धतीनंही तुम्ही लावू शकता बघा. म्हणजे नेहमीच्यापेक्षा जरासा वेगळा असा लुक येईल आपल्या ब्लाऊजला. आणि वरती नॉट लावायची आपल्याला गरज लागणार नाही.
ज्यांना वरचे नॉट आवडत नाहीत, म्हणजे आपले जे पाठीला आपण बांधतो ते आवडत नाहीत, तर त्यांनी अशा प्रकारची डिझाईन करून असे छोटे छोटे नॉट तुम्ही डिझाईनमध्येच वापरू शकता बघा. तर मी अशा पद्धतीने हे नॉट ओवून घेतलेले आहेत. आपला जो बो होता तर त्याच्याबरोबर मधोमध मी ओवून घेतलेले आहेत. आणि चुन्या बघा, आपला जेव्हा नॉट आपण ओवून घेतले तर चुन्या आणखी जरा मस्त अशा पडलेल्या आहेत बघा, एकसारख्या चुन्या पडलेल्या आहेत. तर आता तो जो बो आहे तर तो आपण सुई दोऱ्याने एकदम फिक्स करून टाकणार आहोत नंतर ब्लाऊजला हुक वगैरे लावताना. आणि आता आपल्याला राहिलेला जो आपला गळ्याचा आकार आहे तर त्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीची लेस तुम्ही लावू शकता. मी इथं मगाशी जी वापरली होती तर तीच सिंपल लेस इथं फिरवून घेत आहे बघा. आणि लेसला आपल्याला 2 टिपा देऊन घ्यायच्या आहेत, लेस उभी राहू नये किंवा पलटी पडू नये यासाठी. आणि 2 टिपा दिल्यामुळे बघा आपला जो लावलेला बो होता तर तो हे जास्त मजबूत बसून जाईल. तर अशा पद्धतीनं खूपच सुंदर आणि पटकन होणारी अशी ही डिझाईन आहे. लेटेस्ट आहे, एकदम नवीन आकारामध्ये म्हणू शकता, नवीन ट्रेंडमध्ये ही डिझाईन आहे. आणि सगळ्यांना खूपच ही डिझाईन आवडत आहे बघा. आणि कमी शिलाईमध्ये आणि खूपच सुंदर काठपदर साडीवरती. आता जसे नवनवीन सण येतात तसं काठपदर साड्यांचा आणखी ब्लाऊजचा आपला शिवण आपल्याकडे येत असतं, तर त्यासाठी वेगवेगळ्या डिझाईन आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तर ही खूपच सुंदर अशी आजची आपली डिझाईन झालेली आहे बघा. तर आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. पुन्हा आपण अशाच नवीन डिझाईन किंवा अनेक असेच नवीन व्हिडिओज, ट्रिक्स, टिप्स तुमच्यासाठी मी घेऊन येतच राहीन. तर आजची डिझाईन आवडली असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुन्हा एका नवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.